कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा सुरू आहे। या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी शिवसेना आणि मनसेवर जोरदार टीका केली। मातोश्रीत बसून तुम्ही डरकाळ्या फोडता, मग मातोश्रीतून बाहेर का पडत नाही असा सवाल अजितदादांनी विचारलाय। तर राज यांना नाशिकच्या जनतेने महापालिका दिली, मग ते काहीच सुधारणा का करू शकले नाहीत असा सवालही त्यांनी केला। नाशिक सुधारू शकला नाहीत, मग महाराष्ट्र काय पुढे नेणार असा सवालही त्यांनी केलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनाही अजित पवारांनी टोला लगावलेला आहे। निर्धार मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंना दोघांनाही अजित पवारांनी टोला लगावलाय। मातोश्रीतून डरकाळ्या काय फोडता, बाहेर या आणि मग बोला असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। तर आधी नाशिक सुधारा आणि मग राज्याच्या गप्पा मारा असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय। या क्षणाची ही महत्त्वाची बातमी। अजित पवार यांनी राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंवर निशाणा साधलेला आपल्याला बघायला मिळतो आहे। आधी नाशिक सुधारा आणि मग राज्याच्या गप्पा मारा असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय। तर मातोश्रीमध्ये बसून डरकाळ्या फोडू नका, बाहेर या असं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय। इतक्या वर्ष राजकारणाशी त्यांचा संबंध आहे। कधी त्यांनी एखादी दूध सोसायटी काढली, कधी त्या नेत्यांनी कधी शिक्षण संस्था काढली, साखर कारखाना काढला, बँक काढली, काही चालवलं। मुंबईमध्ये त्या ठिकाणी मातोश्रीमध्ये बसायचं आणि तिथनं डरकाळी फोडायची। कुणी माझ्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठवला। अरे तू बाहेरच येत नाही तर कसा धक्का लागला? आज मनसेचा नेता या महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतो? जी काही त्यांनी लोकांना बरेच काही सांगितलेलं होतं, यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली। नाशिक महानगरपालिका त्यांच्यामध्ये काय अवस्था आहे नाशिक महानगरपालिकेची? तिथले आमदार त्यांचे सांगतात आता पुढच्या वेळेस आम्ही निवडून येणार नाही। लोक संधी देतात, परंतु संधीचं जर तुम्ही सोनं नाही केलं तर लोक त्यांना नाकारू पण शकतात। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या सोबत आहेत। प्रताप, अजित पवारांनी आता एक प्रकारे निवडणुकीचं रणशिंग, निवडणुकीच्या प्रचाराला आता एक प्रकारे सुरुवात झालेली असं आपल्याला म्हणायला लागेल। दोन्ही ठाकरेंना त्यांनी आज टार्गेट केलंय। काय नेमकी बॉडी लँग्वेज होती अजित पवारांची? नक्कीच अजित पवार यांनी स्पष्टपणे दोन्ही ठाकरे बंधूंच्यावर टीका केलेल्या मोठ्या प्रमाणात। आज निर्धार मेळाव्यासाठी ते कोल्हापुरात आलेले होते। त्यांनी स्पष्टपणे राज ठाकरेंच्यावर टीका केली। मनसेचा नेता महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतो का असा सवाल त्यांनी विचारला। आणि त्याचबरोबर नाशिक महानगरपालिका त्यांच्या ताब्यात असताना ते नाशिकचा विकास करू शकत नाहीत, मग महाराष्ट्राचा विकास काय करणार अशा प्रकारचा सवाल त्यांनी राज ठाकरेंना विचारला। राज ठाकरे यांच्या बरोबरच उद्धव ठाकरे यांना सुद्धा त्यांनी टीका केली त्यांनी यांची। आणि त्यांनी सांगितलं की मातोश्रीत फक्त बसणं हेच उद्धव ठाकरे यांचं काम आहे। त्यांनी महाराष्ट्र कधी पिंजून काढला आहे का? महाराष्ट्रातली एकूण परिस्थिती काय आहे, पावसाचं प्रमाण काय आहे, किंवा सहकार कारखानदारी नेमकी काय आहे, वित्तीय संस्था म्हणजे नेमका काय, हे काय त्यांना माहित आहे का? अशा प्रकारचा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। ते मातोश्रीमध्ये बसून म्हणतायत की आमच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाहीत। मातोश्रीच्या बाहेरच जर उद्धव ठाकरे पडत नसतील तर त्यांच्या केसाला कोण धक्का लावणार, अशी उपरोक्ती टीका सुद्धा एकूण या अजित पवारांनी केलेली आहे। एकूणच आजच्या निर्धार मेळाव्यामध्ये अजित पवारांची जी बॉडी लँग्वेज होती ती पूर्णपणे निवडणुकीचं रणसिंग फुंकण्यासाठीची अशा प्रकारची बॉडी लँग्वेज होती। एकूणच आज त्यांनी मित्रपक्ष काँग्रेस असेल किंवा हे दोन्ही मनसे आणि भाजप असेल किंवा सेना असेल यांच्यावर टीकेची झोड उठवलेली आहे। बिलकुल, धन्यवाद प्रताप या सविस्तर माहितीबद्दल। अजित पवारांनी आता एक प्रकारे निवडणुकीची तयारी आणि निवडणुकीच्या स्टाईलची भाषणं करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचीच प्रचिती आज आली। दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांनी आज टार्गेट केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।